वैचारिकतेच्या मुद्द्यावर पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकलेले प्रशांत जगताप आज काँग्रेसवासी होत आहेत. मुंबईत त्यांचा प्रवेश होतोय. पण पुण्याचं काँग्रेस युनिट नेमकं काय म्हणतंय त्यांच्या प्रवेशाबद्दल? काही अटीशर्ती आहेत का? अशी माहिती मिळते की त्यांनी काही अटीशर्ती टाकलेल्या आहेत प्रवेश करताना. म्हणून पुण्याचे शहराध्यक्ष काँग्रेसचे अरविंद शिंदे आहेत. शिंदे साहेब, तुमचं स्वागत. तुमचेच परम मित्र आज काँग्रेसमध्ये येत आहेत अशी माहिती आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? मी स्वागत करता, विरोध आहे, काय तुमची भूमिका आहे? सर्वप्रथम त्यांचं प्रशांत जगतापांचं काँग्रेसमध्ये स्वागतच आहे. काँग्रेसमध्ये कधी कुणाला विरोध नसतो. विषय एवढाच आहे की आपण कोणत्या आयडिओलॉजीशी, आपण कोणत्या विचाराशी बांधिलकी बांधत असतो, तो विषय असतो. आता आम्हाला जेवढं कळतं की त्यांनी एका विषयावर, आयडिओलॉजीवर, जे काँग्रेस पक्षाची आयडिओलॉजी, त्या आयडिओलॉजीच्या विरोधामध्ये तिथं काही चाललं होतं, म्हणून त्यांनी त्यांचा पक्ष सोडला आणि ते आता काँग्रेस प्रवेश करतात. पण खरं सांगू तर पुणे शहर काँग्रेसला त्याची कसलीही कल्पना नाही. त्यांनी डायरेक्ट प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधलाय आणि ते तिथं प्रवेश करतायत. तर अत्यंत चांगलं आहे, त्यांचं स्वागत आहे, येऊ द्यात, काही हरकत नाही. म्हणजे तुम्हाला बायपास करून येतात ते इतके दिवस तुमच्या संपर्कात होते आणि प्रवेश करताना मात्र तुम्हाला साधं विश्वासातही घेतलं नाही. आणि त्यांना असं वाटत असेल पुणे शहर काँग्रेस हे छोटं आहे, त्यांच्या लायकीचं नसेल, म्हणून त्यांच्या लायकीचं प्रदेश काँग्रेस कमिटी असेल म्हणून ते तिथे गेले असेल, तर काही हरकत नाही, त्यांचा विचार आहे. पण मी आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीला सांगत असताना एवढंच सांगितलं की साहेब, जर आपल्याला आयडिओलॉजीवर कोणी येत असेल तर त्याचं स्वागतच आहे. पण ज्याला 2-2, 3-3 दिवस लागत असेल विचार करायला आयडिओलॉजीवर, निश्चितच जर काही अटी शर्ती असतील तर त्याबद्दल बारकाईने विचार केला पाहिजे. कारण आम्हाला नुकताच पुणे शहरातला एक वाईट अनुभव आहे, तो दंगेकराच्या माध्यमातून. कुणीही लिव्ह अँड लायसन्सवर आमच्याकडे येऊ नये, कुणी आमचा पोट भाडे करू होऊ नये, एवढी आमची इच्छा आहे. गाडीतलं पेट्रोल संपलं की मग पेट्रोल भरायला यायचं आणि रंग 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 दुसऱ्यासाठी गाडी चालवायची आणि मग परत निघून जायचं. तसं आता होणार नाही. माझा परत एकदा, तो माझा चांगला मित्र आहे, माझं त्याला एवढंच बोलणं आहे की पुणे शहर काँग्रेस कमिटी या काँग्रेस पक्षामध्ये येत असताना एक मानसिकता तयार करून यावं लागतं. अरविंद शिंदेला जर एखादं मत असेल आणि तो मांडत असेल पण पक्षाला ते आवडलं नाही, पक्षाने ते बाजूला ठेवून एक आदेश काढला, तर त्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी त्या प्रत्येक कार्यकर्त्यावर असते. ही मानसिकता घेऊन यायची असते आणि जर ती मानसिकता नसेल तर तुम्हाला काम करायला अवघड जातं. म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही एक पक्ष सोडलाय, ती मानसिकता जर इथं राहिली तर माझ्या पक्षश्रेष्ठींना विनंती की त्यांना ते समजावून सांगावं आणि एक चांगल्या खेळीमेळीने आपण काम करूया. म्हणजे तुम्हाला असं सुचवायचं ते काँग्रेसच्या संस्कृतीत फार काळ टिकू शकणार नाही, एकूण त्यांचं कार्यपद्धती बघता असं म्हणायचं? मला व्यक्तिगत स्वभावाबद्दल बोलायचं नाही, पण 15-20 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलंय. ते महापौर असताना सुद्धा मी सभागृह नेता राहिले. मला त्यांचा स्वभाव माहिती आहे आणि आता सगळ्यांना कळलाच असेल स्वभाव, ज्या पद्धतीने त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. म्हणून राजकारणामध्ये आपण एका पक्षामध्ये काम, उद्या राहुलजी गांधींना सुद्धा एखादा विषय मांडायचा असेल तो तो पक्षाच्या ह्याच्यावर पटलावर मांडावा लागतो आणि करत आहे. ही काँग्रेसची पद्धत आहे, काँग्रेसची कार्यशैली आहे. या कार्यशैलीला अनुरूप असलं पाहिजे. म्हणून आपण ज्या कार्यशैलीमधनं आहात त्या आता नवीन कार्यशैलीमध्ये आहात. इथं तुम्हाला पक्ष आदेश हा सर्वोत्तम आदेश आहे. अशी एक चर्चा आहे, ते काही अटी शर्ती घेऊन येत आहेत. ऑब्व्हियसली तिकडे ते शहराध्यक्ष होते, केडर बेस त्यांचा अख्खं केडर घेऊन ते काही तिकीटही मागतात असं आमच्या कानावर आहे. मग काँग्रेसमध्ये ऑलरेडी तुमची यादी तयार आहे, मग कसं होणार? मेळ कसं घालणार? जी काही यादी त्यांच्याकडनं असेल, जर ते एकदा काँग्रेस पक्षामध्ये आले तर काँग्रेस पक्षाचीच ती यादी राहणार आहे. तर जी काही शिफारस होईल ते शिफारस विचार केला जाईल. पण विनिंग क्रायटेरिया जो असेल फक्त त्यालाच आम्ही प्राधान्य दिलं जाईल. विनिंग क्रायटेरियाच्या बाहेर कोणतीही गोष्ट होणार नाही, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असं एक बोललं जातं, तुम्हाला माहिती आहे काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत, यापूर्वी आहेत आणि ते गट म्हणजे अशा गोष्टीने पुन्हा ऍक्टिव्ह होतात आणि या सगळ्या राजकारणाला गटतट राजकारण नवीन नाही काँग्रेसला, ते इथे होताना दिसतात. माझं आपल्याला, मी पहिलं वाक्य आपल्याला सांगितलं की पक्षनिष्ठा आणि पक्षाचे आदेश मानण्याचा विषय असतो. उद्या जर त्यांना ही खुर्ची काय कोणती खुर्ची दिली तरी स्वागतच आहे. पण काँग्रेस पक्षामध्ये निष्ठावंतांना वेगळी किंमत असते, ही सांगून होत नसते. आणि निष्ठा ही आपल्याला सिद्ध करावं लागते, फक्त तोंडाच्या वाफा करून होत नसते. निष्ठा सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तेवढा काळ, आमचा 3 तप या काँग्रेस पक्षामध्ये गेलेला आहे आणि आम्ही 3 वेळा ह्या पुणे शहराची काँग्रेस फुटलेली असताना सुद्धा आम्हाला त्या आयुष्य आमचं 5 वेळा निवडून आलो पण विरोधात घालवलं. आम्ही त्या ती खुशी.
त्यांना उद्या शहराध्यक्ष जर पक्षाने केलं तरी त्यांचं स्वागत आहे. अजून कोणत्या इच्छा असेल पण पक्षाच्या चौकटीत राहूनच सगळं करावं लागेल. म्हणजे नेमकं काय तुम्हाला काय सुचवायचं काय? तुम्ही म्हणजे स्वागत करताय एकीकडे एवढ्या इपेन बर्ड्स आहेत, म्हणजे नेमकं सुचवायचं काय? इव्हन बट मी आपल्याला परत सांगतो, पक्षाच्या संस्काराच्या बाहेर, पक्षाच्या नीतिमूल्यांच्या बाहेर जो जाईल तो फटका खाईल. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, नुकताच एक आता आमच्याकडे लिव्ह अँड लायसनवर पाहुणा आला होता, बाहेर गेला, काय हाल झाले त्याची. म्हणून सांगतो की काँग्रेस पक्षामध्ये भले तुम्हाला काही भेटणार नाही, भले तुम्हाला उशिरा भेटेल, पण तुम्हाला जो मान मिळतो, तो जो रुतबा मिळतो, त्याच्यामध्ये सुद्धा समाधान असण्याची तुमची वृत्ती असली पाहिजे. आता पुन्हा एक वेगळा गट तयार झाला असं आता वाटायला लागलं आम्हाला तुमच्या बोलण्यामध्येच, म्हणजे व्हायच्या आधीच. जिथं लोकशाही आहे तिथं अनेक गट तयार होतील आणि जिथं गट तयार होईल, पण त्या गटाला सुद्धा किती पराकाष्ठा लागले या 3-3.5 वर्षामध्ये आम्ही सुद्धा पाहिलेत. किती जणांचे उंबरटे तुम्हाला झिजवावं लागले आम्ही ते पाहिलेत. किती नेत्यांना विनवणी तुम्ही केली आम्हाला पाहिले. पण ह्या ना नेते बदलले ना पक्ष बदलला. पक्षाने जो निर्णय घेतला होता त्या निर्णयावर ठाम आहे आणि मी त्याला समाधानी आहे. स्वागत करता की नाही? स्वागत आहे. मी तुम्हाला परत सांगितलं, त्यांचं पक्षामध्ये स्वागत आहे, त्यांना मान मर्तब सगळं मिळणार. पण मी त्यांना ओळखतो, मी त्यांच्याबरोबर 15-20 वर्ष काम केलंय. एक ओव्हर ॲम्बिशियस म्हणून उद्विग्नता त्यांना सहन होत नाही. तुम्हाला अपमान पचवण्याची ताकद सुद्धा ह्या पक्षामध्ये ठेवावी लागते आणि अपमान पक्ष करत नाही, पण आपल्या मर्जीच्या विरोधात जरी काही झालं तरी तुम्हाला सहन करण्याची ताकद असली पाहिजे. एवढाच मित्रत्वाचा सल्ला आहे त्यांना. हे खरं तर प्रशांत जगताप आणि अरविंद शिंदे खूप चांगले मित्र आहेत, पण आता दोघेही एका पक्षात येत आहेत, म्हणूनच हे नेमकं कुठल्या वळणावर घेऊन जाईल हे आगामी काळात स्पष्ट होईलच. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन साडबूरसह चंद्रकांत फोंदे, जे मीडिया, पुणे.